हिंगोलीतील दिग्रसवाणी शिवारात रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी. हिंगोलीतील दिग्रसवाणी शिवारामध्ये शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर 18 जानेवारीच्या रात्री 9:30च्या सुमारास रानडुकराने हल्ला करून शरीराचे अक्षरशः लचके तोडले. सुमारे 8 ते 10 ठिकाणी चावा केलेल्या जखमा असून त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा शेतकऱ्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. हिंगोली तालुक्यातील संतोष आढळकर यांचे दिग्रसवाणी शिवारात शेत आहे. नेहमीप्रमाणे आढळकर शेतात दिवसभर काम करून सायंकाळी घरी निघण्याच्या तयारीत होते. यावेळी एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या रानडुकराच्या हल्ल्यात आढळकर यांचा एक हात पूर्णपणे निकामी झाला आहे. आढळकर यांना उपचारासाठी तातडीने हिंगोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी रुग्णालयात येऊन संतोष आढळकर यांची तब्येतीची चौकशी केली. न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी निलेश सुर्वे, हिंगोली. संतोष हाय, माय सोबतच आहे पाय मी. हा, काळजी करू नको माया, सगळं चांगलं होतंय. तुम्ही राहा आता, मला सगळं पटपट एकदम टीचर्स मारा, एकदम ते हाताचं करा. हे फ्रॅक्चर नसेल ना रे? होतंय संतोष, होतंय. पूर्ण तुटूनच गेलाय. एक हात तुटून गेलाय. पायाला तुमच्या माहितीसाठी 10-10, 12-12, 15-15 टाके, छातीला टाके, डोक्याला, म्हणजे काय विचारूच नका. ते वाचलंच कसं तेच समजलं. आता एक तासापूर्वी जास्तीत जास्त मदतीचा चेक आणि बाकीचं त्याला काय जे प्रोसिजर लागते ते पहा. मी आता मीनाक्षी पवार आपल्या याला त्यांना बोलून घेतलं इथं. हो, लवकर ताबडतोब फास्ट. ओके.